मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। काल संध्याकाळी मला जेव्हा ही खबर मिळाली त्या टायमाला मी स्वतः हॉस्पिटलला फोन केला। मी नांदेडला होतो। 21 जणांना दवाखान्यात घेऊन गेले होते। त्यापैकी थोडे उपचार करून तातडीने 16 लोकांना डिस्चार्ज झाला। राहिलेले 5 लोक हे रात्री त्यांनाही सोडण्यात आलेले आहे। परंतु हा घडलेला प्रकार अत्यंत गांभीर्याने आम्ही घेतलेला आहे। रात्रीच मी आमच्या समाज कल्याण आयुक्त मुंडे मॅडम, सचिव हर्षदीप कांबळे यांना सूचना दिलेल्या आहेत आणि यात जो कोणी दोषी आढळेल किंवा हलगर्जीपणा केला असेल त्यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। आणि त्याचबरोबर आता मी स्वतः थोड्या वेळामध्ये तिथे जाऊन तिथे व्हिजिट करतोय। काल तुम्ही नांदेडमध्ये एक विधान केलं की अशोक चव्हाण पैसे खातात की भाकरी खातात। शंकरराव चव्हाणांवरही तुम्ही टीका केली, त्यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित होणार। मी शंकरराव चव्हाणांवर टीका नाही केलेली। मी हे सांगितलेलं की शंकरराव चव्हाणाचं जे स्वप्न होतं की नांदेडला लंडन बनवण्याचं ते कुठं अस्तित्वात आलेलं दिसत नाही। आणि मग इतके करोडो रुपये आणि इतके सर्व पैसे तिथं निधी प्राप्त झाले असताना सुद्धा अशी अवस्था का? मग हे पैसे गेले कुठं? असा तो माझा प्रश्न होता। त्याचा अर्थ कोण काय कोणी त्याला जे जे जबाबदार असतील त्यांना ते लागलेलं आहे। म्हणून मी काही चुकीचं वक्तव्य तिथे केलेलं नाही। मग इतके पैसे जातात कुठं? इतक्या करोडो रुपयाचे निधी येतात तरी त्या एकही रस्ता ठीक नाही तिथं। रस्त्यावर रस्ते चालू आहे तिथे। काही ते लेआउटमध्ये रस्ते झालेले आहेत। आणि म्हणून अशा प्रकारचं काम जे ज्या ठिकाणी झालेलं आहे त्याची वाच्यता तिथलच्या स्थानिक आमदारांनी केलेली, हेमंत पाटलांनी केलेली, बाबूरावांनी केलेली, कोळीकरांनी केलेली। आणि म्हणून त्यांनी जे काही माहिती तिथे दिली त्यानुसार मी ते केलेलं विधान होतं। यावर बरंच असं म्हणणं आहे की शिरसाट साहेब तुमच्या बाजूला ज्या बॅग्स ठेवल्या होत्या त्याचे पैसे कोण खाते तेही आम्हाला कळू दे। हा किडा कुणाला ज्याला आहे ना त्याला आता दुसरं काही उद्योग उरलेला नाही त्या अंबादासला ना। घरका ना घाटका ही अशी अवस्था झालेले लोक असे भुंकत असतात आणि यांच्याकडे मी लक्ष देत नाही। काल अभिनेते नाना पाटेकरांचं एक वाक्य आहे संभाजीनगरमध्ये होते की सध्याची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहून गुदमरल्यासारखं होत आहे। काही लोक जातीय राजकारण करतायत, ते कोण करताय तुम्हाला माहिती आहे, त्यांना मतदानातनं उत्तर द्या आणि युवकांवर माझी भिस्त आहे। मात्र गुदमरल्यासारखं होतंय जातीय आणि राजकीय परिस्थिती राज्यात। हे बघा, ही परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रातच नाही तर देशाभरात पाहत असाल। जातीय तणाव हा सगळीकडे वाढत चाललेला आहे, हे कुणी नाकारतही नाही। हे वाढू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे, हा असा उद्देश नाना पाटेकरांचा होता। युवकामध्ये विष पसरवणं, आता तुम्ही जर पाहिलं असेल तर आताही जे जे गंभीर गुन्हे होत आहेत त्या गंभीर गुन्ह्यामध्ये जे काही पकडले जात आहेत, कोणताही गुन्हा असो, त्यामध्ये ते वय मान जर पाहिलं तर 22 ते 28च्या दरम्यानचेच सर्व युवक त्यात दिसून येत आहेत। म्हणून हा परिणाम एवढा खोलवर रुजत चाललेला आहे, ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे। म्हणून नाना पाटेकरांनी ती खदखद व्यक्त केलेली आहे। आणि गुदमरल्यासारखं यासाठीच होतंय की जर येणारी भावी पिढीकडून ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत तेच जर अशा ह्या चक्रव्यूहात जर अडकले तर ते योग्य होणार नाही, असा त्यांचा अर्थ होता। शीतल टेकवाडेचं असं म्हणणं आहे की त्याच्यावर जो FIR राज्य सरकारनं केलेला आहे शीतल टेकवाडे पुणे जमीन प्रकरण, तो खोटा आहे आणि तो खोटा सिद्ध करण्यासाठी ती कोर्टात गेलेली आहे, मला फ्रेम करण्याचा प्रयत्न होतोय वगैरे वगैरे वगैरे। आता हे सर्व प्रकरण न्यायालयीन असल्यामुळं आणि त्याची चौकशी चालू असल्यामुळं प्रत्येक आरोपी हा असं सांगतो की आपल्यावर आरोप हा खोटा झालेला आहे, परंतु त्याची चौकशी होते आणि जर ते निर्दोष असतील तर निर्दोष सुटतील। यावर एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही ना। तुम्ही काही केलं नाही तर हे कागदपत्र कुठून आलेत काय आले त्याची तपासणी सरकार करेल ना। तुमचे मंत्री गुलाबराव पाटील असं म्हणाले नगरविकास खात्यात लय माल आहे, नगरविकास खाता आपलं आहे, 1 तारखेला लक्ष्मी घरी येणार आहे, घराबाहेर झोपा लक्ष्मी तुम्हाला उठवेल। गुलाबरावचं हे वाक्य एक जनरली मजाक म्हणून त्याने केलं असावं। हसून खेळून बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे, मिश्किल बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे, म्हणून त्याला एवढं सिरियस घेऊ नका। परंतु असे डायलॉग त्यांच्या तोंडातून निघत असतात। गुलाबरावांचं आणखी एक वाक्य आहे की त्यांना प्रश्न विचारला की शिंदे सध्या नाराज आहात का, तुम्ही नाराज आहात का, या प्रश्नात ते म्हणाले
काँग्रेसपासून आम्ही हाच त्रास सहन करत आलो आहे, पण लढत गेलो. चालणाऱ्याला भीती नसते, त्रास आमच्या 5वीलाच पोचलेला आहे. याचं काय समजायचं मग? निश्चित त्यांनी जे काही सांगितलंय त्याच्यामध्ये गांभीर्याने घेण्यासारखं आहेच. बोलताना त्यांनी त्याचा उल्लेखही केलेला आहे की त्रास होतोय. आता तो कुठपर्यंत सहन करायचा, कुणाला सांगायचा, काय त्याच्यावर मार्ग आहेत, या सर्व प्रश्नाची उत्तरं काही दिवसात मिळतीलच. 4,500 दुबार मतदारांची नावं समोर त्रास आली. होतोय, युती महायुतीत त्रास होतोय. घर आहे याच्यात थोडा त्रास तर होतोच ना, नाकारता कसं येईल. राज्यातल्या 600 मराठी शाळा बंद पडणार आहे. तुमच्या काळात तुम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणून ढोल पेटवून घेत आहे आणि 600 मराठी शाळा शिक्षक समायोजनामुळे बंद होत आहे. काय म्हणावं? मराठी शाळा बंद करायचा आमचा उद्देश नाही. मराठी शाळा ह्या वाढल्या पाहिजेत, परंतु काही शाळेमध्ये पटसंख्या जी आहे, मुलं 5 शिक्षक 5 अशा ज्या ठिकाणची अवस्था आहे त्या शाळा ह्या बंद करून दुसरीकडे मर्ज करण्यात येतात. म्हणून शाळेच्या संख्या जरी कमी दिसत असेल, परंतु मराठी शाळा बंद करणं हा त्याच्या मागचा हेतू नाही आहे. परंतु शासनाचं अनुदान घेणे किंवा शासनाच्या पैशावर लूटमार करणे हे काही लोकांचा जो धंदा आहे त्याला आम्ही ब्रेक देतो. तुमचे जिल्हा प्रमुख राजेंद्र धनगर त्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही कार्यकर्त्यांना धमक्या देता, तुम्ही एक हाती पक्ष डुबवताय आणि तुमची तक्रार आता एकनाथ शिंदेकडे करणार आहात. ते विद्वान आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, ते तक्रार का करतात याचे कारणं त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहेत, मलाही माहिती आहे. परंतु असे जे काही जाहीर वाच्यता ते करण्याचं कारण काय याचा शोध थोडासा घ्यावा लागेल. सगळीकडं प्रेसमध्ये बोंबलणे, ज्याला सांगणे त्याला सांगणे, माझ्यावर अन्याय होतोय, मला अधिकार दिले जात नाही, काय नेमके अधिकार पाहिजेत ते त्यांनी सांगावं, पण त्यांनी बोलावं, पण काय चुकतंय, कुणाचं चुकतंय आणि हे कशासाठी तुम्ही करतायत याच्या सगळ्याची उत्तरं मिळतील. परंतु आता त्यांना बोलू द्या. आणि त्यांना जर काही अडचण माझ्यापासून असेल किंवा माझ्यामुळं त्यांना अडचण झाली असेल तर त्यांनी मला सांगितलं पाहिजे. एक जबाबदार पदावर असताना असं प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही आहे. त्यांना जिल्हाप्रमुख करण्यामध्ये माझा सहभाग होता, मी त्यांना जिल्हाप्रमुख केलं, त्यांच्याकडे सर्व अधिकार दिले होते, त्यांना सोबत घेऊन फिरलो होतो. परंतु अतिमहत्त्वाकांक्षा जर वाढल्यानंतर सर्व माझ्या ताब्यात पाहिजे असं जर कुणाला वाटत असेल तर हा पक्ष आहे. पक्ष हा सर्वांना बरोबर घेऊन चालावा लागतो, सर्वांना सामावून घेऊन. काही चांगलं असतं, काही वाईट असतात, परंतु सर्वांना घेऊन पक्ष वाढवण्याचं काम केलं पाहिजे. एक हाती पक्ष हा चालत नसतो. आणि म्हणून त्यांच्या जे काही अडचणी असतील आता त्याचा सोक्षमोक्ष एकनाथ शिंदे साहेबांसमोर होईल. ते असंही म्हणाले की संभाजीनगरची शिवसेना एका कुटुंबाच्या हाताकडे जाताना दिसते आता. हे आरोप करताना थोडीशी जनाची नाही ते मनाची लाज वाटली पाहिजे. कुणावर आरोप करताना असे आरोप करताना थोडंसं लाजत जा थोडंसं. पक्ष तुमच्यापेक्षा जास्त आम्ही पाहिलेलं, उन्हाळे पावसाळे आम्ही पाहिलेले आहेत. आणि अशा प्रकारे जर आरोप केले तर त्याचं उत्तर मी चांगल्या प्रकारे देईल त्याला. तुम्हाला कुठं जायचं असेल तर जा ना, थांबवलं कोणी? परंतु तुम्ही जर कार्यकर्ता कोणी घ्यायचाच नाही पक्षात, पक्ष मोठा होत द्यायचाच नाही, असं जर तुमचा आविर्भाव असेल, असं जर तुमचं वागणं असेल तर योग्य नाही. काय करायचं तुमच्याकडे? असं बाकीचे जे लोक जे अवतीभोवतीचे त्यांना घेऊन पक्ष चालवायचा आहे. पक्षामध्ये सर्वांना घेऊन सर्वांना सन्मान देणं हे पक्षाचं काम असतं आणि ते मी करत आलेलो आहे. प्रत्येकाला पक्षामध्ये एक वेगळं आदराचं स्थान मिळालं पाहिजे. तुम्हाला घोडेले चालत नाही, तुम्हाला तनवानी चालत नाही, तुम्हाला विकास जैन चालत नाही, तुम्हाला पटवर्धन चालत नाही, तुम्हाला आणखीन कोणी आलेले पक्षात इतर पक्षातून आलेले लोक चालत नाहीत. अरे मग चालतंय कोण? तुम्हाला या वार्डात हे लोक चालत नाही, त्या वार्डातला तो माणूस चालत नाही, अशाने पक्ष नसतं चालत. सगळ्यांना बरोबर घ्या ना. नाही आम्ही जेव्हा लढत होतो, जेव्हा आपण उठाव केला होता त्या टायमाला हे आपल्या विरोधात होते म्हणून आपल्याला तर कुणाची त्यांना पक्षात घ्यायचंच नाही असं थोडी पक्ष मोठा होतो. पक्ष मोठा होताना सर्वांना सामावून घ्यावं लागतं. जे आपल्या विरोधात होते त्यांनाही पक्षात घ्यावं लागतं.
जे आता बरोबर काम करतात त्यांनी चांगलं काम करावं असं अपेक्षा त्यांच्याकडून असते आपल्याला. म्हणून एकटं राहून पक्ष चालवणं अवघड असतं. सर्वांचा साथ बरोबर असली पाहिजे, ही त्याच्या मागची भूमिका आहे. पक्ष हा कुणा एकट्याचा नाही आहे, पक्ष हा सर्वांचा आहे आणि सर्वांनी मिळून त्याच्यात काम केलं पाहिजे. जर तुम्हाला आरोप करून दुसरीकडे जायचं असेल तर तसं तुम्ही पक्षाला सांगा, पण हे वातावरण निर्मिती करणं जो प्रकार आहे ना, तोच योग्य नाही हे मला वाटतं. त्यांना सोबत नाही घेता, परस्पर तुम्ही बैठका घेताय म्हणून. अरे ते जिल्हा प्रमुख आहे, त्यांच्या बैठका घेऊ शकतात. एवढा पक्ष कळत नाही का त्यांना? पक्षाच्या जिल्हा प्रमुखाचे अधिकार त्यांना कळतात का नाही? त्यांनी त्यांच्या बैठका घेतल्या पाहिजे ना. त्यांना कोणी अडवलंय? पक्ष बैठका घेऊन असं कोणी बॅन केलंय का? अधिकाराचा वापर कुठं करायचा हे त्यांना जर कळत नसेल तर ते पक्ष काय चालवणार आहेत? बरं, वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात दुबार मतदार जास्त आहेत. एकच नाव 103 वेळा आलेलं आहे. आदित्यच्या मतदारसंघात असे भानगडी का होतात कळत नाही, परंतु जर असं जर झालं असेल तर ते चुकीचं आहे. कधी आलं, कसं आलं, 103 वेळा आलं, हा वर्ल्ड रेकॉर्ड फक्त वरळी मतदारसंघातच कसा होतो याचा सुद्धा तपास करावा लागेल. तुम्ही हसल्यावर एक प्रश्न विचारतो. माकडं पकडणाऱ्याला आता राज्य सरकार 600 रुपये देणार आहे बक्षीस. मुंबईत ना सगळीकडेच माकडच ना सरकार देत असेल चांगलं, त्याच्यामुळे कुणाचं काही लॉस होत असेल काही ठिकाणी तर त्यासाठी केलेली ती उपाययोजना असेल, असं त्यात काही गैर नाही. दुसरा एक विषय असा आहे, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह असं म्हणतात, देवाचे आभार आयआयटी बॉम्बेचं आयआयटी बॉम्बेचं मुंबई झालं नाही. ते का झालं नाही? खरं तर खऱ्या अर्थानं मुंबई हे नामांतर झालेलं आहे आणि प्रत्येकाकडं गॅजेटमध्ये सुद्धा ते चेंजेस झालेले आहेत. त्याचा वापर मुंबई म्हणूनच करायला हवा. ते आतापर्यंत झालं नसेल तर ते करावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. दुसरं, श्रीरामपूर मध्ये काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला मारहाण करण्यात आली, अपहरण झालेलं आहे आणि त्याचं सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेलं आहे. कोणी पळवलंय? राजकारणातून नगराध्यक्ष नगराध्यक्ष पळवपळी जोरात चालू आहे आजकाल. हा एक नवीन ट्रेंड सगळीकडे महाराष्ट्रात सुरू झालेला आहे. उमेदवार पळवणं हा एक वेगळा प्रकार जेव्हा या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतो, तो खऱ्या अर्थात सर्व पक्षाने गांभीर्याने घ्यायला पाहिजे. अशा प्रकारे निवडणुका होत नसतात. आता पळवापळवी चाललीत, उद्या खून होतील, परवा उमेदवार दिसणारच नाहीत. असं जर चित्र महाराष्ट्रात झालं तर या महाराष्ट्राची जी संस्कृती त्याला ते चांगलं नाही, त्या संस्कृतीला शोभणारं नाही, एवढं या ठिकाणी निश्चित आहे. बाळासाहेबांशी शिवसैनिक आहेत म्हणून प्रश्न विचारतो. पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामना खेळला जाणार आहे T20 वर्ल्ड कपच्या निमित्ताने. त्याला शिवसेनेचा विरोध आहे ना. खेळतात खेळू द्या, त्याला आमची काही हरकत नाही. जिंकणार आम्हीच आहोत. ज्यांना मार खायचा आहे त्यांनी आमच्याबरोबर खेळावं आणि मार खाऊन जावं. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाने 7,214 जन्ममृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2023 ते 25 या कालावधीमध्ये दिले होते. दिलेच कसे असा प्रश्न उपस्थित होता. प्रमाणपत्र रद्द करण्याची वेळ होते. आता जे काही डिपार्टमेंटल चौकशी चालू आहेत किंवा इन्क्वायरी चालू आहेत त्याच्यामध्ये जर अशा प्रकारचं तफावत त्यांना आढळून आलेली आहे असं मला वाटतं. आणि म्हणून काही वेळेला तर असं झालेलं आहे की नाबालिक मुलीला त्यांनी बाळाला जन्म दिलेला आहे, त्यांचे प्रमाणपत्र वितरित झालेले आहेत. म्हणून हे अत्यंत गांभीर्याने घेण्याचा हा विषय आहे. म्हणून त्याची जर असं रद्द होत असतील तर त्याची कारणंसुद्धा पुढे येतील आणि मला वाटतं पुढं भविष्यात असं कधी घडू नये याची सुद्धा काळजी घेतली जाईल. एकनाथ शिंदे यांनी भाषणात एक वाक्य वापरलं होतं, रावणाची लंका अहंकारामुळे जळून खाक झाली. त्यावर अनेक राजकीय चर्चा झाल्या होत्या. आता फडणवीस असं म्हणाले, आपण लंकेत राहत नाही म्हणून कोणी लंका जाळून टाकू असं म्हणलं असेल तर मनावर घेऊ नका. बरोबर आहे ना, आम्ही त्यांना उद्देशून बोललेलोच नाही. आम्ही अहंकारी जे आहेत त्यांच्याबद्दल वापरलेलं वाक्य आहे आणि ते कुणाबद्दल वापरलं हे सर्वांना माहिती आहे. म्हणून भाजपने मनावर घेण्याचं काही कारण नाही.
मुरुममध्ये एक नाट्यमय घडामोड समोर येते. शिंदे शिवसेना आणि अजित पवार गटाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्याबद्दल मला कल्पना नाही. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.